जय जय रघुवीर समर्थ। माणसाचं व्यक्तिमत्व तेव्हाच उजळून निघतं जेव्हा तो आपल्या लोकांकडून ठोकर खातो। मित्रांनो, हिम्मत हारू नका, अजून आपल्याला खूप पुढे जायचं आहे। ज्यांनी म्हणलं होतं की हे तो करू शकत नाही, आता त्यांनाच आपल्याला दाखवून द्यायचं आहे की प्रत्येक गोष्ट मी करू शकतो। लोक चेहरा स्वच्छ ठेवतात ज्याच्यावर सगळ्यांची नजर असते, पण मन आणि कर्म स्वच्छ ठेवत नाहीत ज्याच्यावर त्या परमेश्वराची नजर असते। मित्रांनो, आपली लोक तर तीच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते, नाही तर विचारपूस करणारी लोक आपल्याला रस्त्यात सुद्धा गाठ पडतात। मित्रांनो, आपल्या भावनांना समजून घेणारा एक अडाणी माणूस जगात सगळ्यात शिकलेला माणूस असू शकतो। माणसाचं नाही तर त्याच्या चांगल्या स्वभावाचे महत्त्व असतं। कोणी एका क्षणात मन जिंकून घेतं, तर कोणी कितीही दिवस बरोबर राहिलं तरी मन जिंकू शकत नाहीत। मित्रांनो, मेहनतीचे फळ आणि अडचणींचे उत्तर उशिरा का होईना पण नक्कीच मिळतं। काही लोक म्हणतात की स्त्रीचे कोणतेही घर नसते, पण खरं तर हे आहे की स्त्रीशिवाय कोणतेही घर हे घरच नसते। मित्रांनो, अशा माणसापासून नेहमीच दूर राहा ज्या माणसाला स्वतःची चूक कधीच दिसत नाही। मानलं की कोणावरही जास्त वेळ नाराज राहू नये, पण जेव्हा समोरच्याला तुमची गरजच नाही तर जबरदस्ती नातं निभावणं काहीच उपयोगाचं नाही। मित्रांनो, जर तुम्ही वेळेला विचारलं की आजच्या जमान्यामध्ये सगळ्यात मोठा शत्रू कोणता आहे, तर ती वेळ नक्कीच तुम्हाला हसून सांगेल की माणसाचा चांगलेपणा। तुम्ही कितीही पैसे कमवा पण इज्जत कमावू शकत नसलात तर तुम्हाला नेहमी गरीबच म्हणावे लागेल। मित्रांनो, बुद्धिमान तो नसतो ज्याला फक्त बोलता येतं, खरा बुद्धिमान माणूस तर तोच आहे ज्याला हे माहीत असतं की कुठे गप्प राहायचं आणि कुठे बोलायचं। मित्रांनो, अडचणी कापसाने भरलेल्या बॅगेसारख्या असतात, आपण त्यांच्याकडे पाहत राहिलं तर त्या खूप जड वाटतील आणि उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याच अडचणी आपल्याला हलक्या वाटतील। मित्रांनो, ज्याचीही साथ देताल ती सगळ्यांसमोर द्या, विरोधी म्हणवले जाताल पण गद्दार नाही। जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगलं करण्याचा विचार करता तेव्हा त्याच चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात। आणि मित्रांनो, हा निसर्गाचा नियम आहे, जे तुमच्याबद्दल वाईट बोलतात त्यांना हमखास बोलू द्या, कारण मित्रांनो, अशा छोट्या छोट्या गोष्टी छोटीच लोक करतात। आयुष्यातील तेच नातं खरं आहे जे तुमच्या पाठीमागे सुद्धा तुम्हाला सन्मान देतं। मित्रांनो, तुटलेल्या गोष्टी नेहमीच त्रास देतात, मग ती झोप असो, मन असो, विश्वास असो किंवा कोणाकडूनही जास्त अपेक्षा असो। समजून घेतल्याशिवाय कोणालाही पसंत करू नका आणि समजून घेतल्याशिवाय कोणालाही गमावू नका, कारण मित्रांनो, काळजी मनामध्ये असते, आपल्या शब्दांमध्ये नाही, आणि राग आपल्या शब्दांमध्ये असतो, मनामध्ये नाही। घर बदलू द्या किंवा वेळ बदलू द्या, काहीही दुःख नाही, पण सगळ्यात जास्त दुःख तेव्हाच होतं जेव्हा कोणी आपला माणूस बदलतो। माझ्या चुका मला सांगा, इतरांना सांगू नका, कारण सुधारायचं मला आहे, दुसऱ्यांना नाही। असं म्हणतात की मेहनतीशिवाय आपण काहीच मिळवू शकत नाही, पण दुःख मिळवण्यासाठी अशी कोणती मेहनत केलेली असते हे कोणालाच माहीत नाही। मित्रांनो,
कधी याचं मन राखलं, कधी त्याचं मन राखलं. या गोंधळामध्ये मी विसरूनच गेले की स्वतःचं मन कुठे ठेवलं. कोणताही माणूस असं स्वतःला बदलत नाही. आयुष्यामध्ये काही घटना अशा असतात की ज्यामुळे माणूस स्वतःला बदलायला भाग पाडतो. मित्रांनो, प्रत्येक माणूस त्याच्यामध्ये असलेल्या कौशल्यानुसार श्रेष्ठ असतो. त्यामुळे आपली तुलना कधीही दुसऱ्यांबरोबर करू नका. जे फुकट आहे ते सगळ्यात जास्त मौल्यवान आहे. मग ती हवा असू देत, पाणी असू देत, झोप असू देत, शांती असू देत किंवा आपले श्वास असू देत. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये समस्या आहेतच, पण माणूस फक्त स्वतःच्या अडचणी खूप जास्त आणि मोठ्या समजतो. मित्रांनो, काही गोष्टी काट्यांपेक्षा सुद्धा खूप जास्त टोचतात. काट्यांमुळे मिळालेली जखम तर काही दिवसांमध्येच भरून निघते, पण मनाला लागलेली गोष्ट आयुष्यभर लक्षात राहते. मित्रांनो, या जगामध्ये सगळ्यात भाग्यवान तोच आहे ज्याच्याकडे जेवणाबरोबर भूक आहे, अंथरुणाबरोबर झोप आहे आणि पैशाबरोबर धर्म आहे. मित्रांनो, तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा. आयुष्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे तेच करा, पण एक विनंती आहे की अपूर्ण प्रेम कधीही करू नका. फक्त धोका देणे म्हणजेच धोका नसतो. तर मित्रांनो, कोणाबरोबरही आपलेपणाचं नाटक करणं सगळ्यात मोठा धोका असतो. मित्रांनो, सरडा वातावरण पाहून रंग बदलतो आणि माणूस संधी पाहून रंग बदलतो. कोणतीही गोष्ट विसरून जाणं हे वाईट नाही, पण बेचैन राहतात तीच लोक ज्यांना प्रत्येक गोष्ट लक्षात राहते. मित्रांनो, या जगामध्ये 3 प्रकारचे लोक असतात. दुसऱ्यांच्या दुःखामुळे दुःखी होणारे, दुसऱ्यांच्या सुखामुळे दुःखी होणारे आणि तिसरे म्हणजे काहीही कारण नसताना दुःखी होणारे. मित्रांनो, माणूस मोठा झाला तर त्याचे बालपण विसरतो, लग्न झालं तर आई वडिलांना विसरतो, मुलं झाली की भाऊ बहिणीला विसरतात, श्रीमंत झाला तर गरिबाला विसरतो आणि जेव्हा म्हातारा होतो तेव्हा विसरलेल्या जुन्या गोष्टी तो आठवून रडतो. काही गोष्टी सहन करणे सुद्धा आपण शिकले पाहिजे, कारण मित्रांनो, आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी कमी असतेच ज्याला दुसरी लोक सहन करत असतात. मित्रांनो, दुसऱ्यांबरोबर असं वागू नका जसं दुसऱ्यांनी तुमच्या बरोबर वागलेले तुम्हाला आवडणार नाही. हे मरणं सुद्धा खूप विचित्र गोष्ट आहे, कारण मित्रांनो, एक दिवस मरण्यासाठी पूर्ण आयुष्य जगावं लागतं. खिचडी जर भांड्यामध्ये बनवली तर आजारी व्यक्तीला ठीक करते आणि डोक्यामध्ये शिजवली तर चांगल्या माणसाला आजारी पाडते. मित्रांनो, तुमचा सन्मान त्या शब्दांमध्ये नाही जे तुमच्या समोर बोलले जातात, तर त्या शब्दांमध्ये आहे जे तुमच्या अनुपस्थितीमध्ये तुमच्याबद्दल बोलले जातात. मित्रांनो, गरज पडली की तुटलेली नाती सुद्धा जोडली जातात. नशीब तुमच्या हातात नाही, पण निर्णय तुमच्या हातात आहे. नशीब तुमच्या निर्णयांना बदलू शकत नाही, पण निर्णय तुमचे नशीब बदलू शकते. मित्रांनो, शब्द फुकट मिळतात. तुम्ही ज्याप्रमाणे त्याचा उपयोग कराल तशीच तुम्हाला त्याची किंमत चुकवावी लागते. चांगले कर्म करा आणि ते कर्म विसरून जा. वेळ आल्यानंतर त्याचे चांगले फळ नक्कीच तुम्हाला मिळेल. जय जय रघुवीर समर्थ.